नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला मित्र सतीश कोनेले. स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल विकास नर्सरी गडगावमध्ये. आज आपण आंब्याच्या खोडाला गेरूची लागवड कशी करतात या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मिळतील. हे बघा मित्रांनो, ही आहे आंब्याची बाग. सघन पद्धतीने लागवड केलेली ही केशर आंब्याची बाग. झाडामधला अंतर खूप कमी आहे, 3 फूट. शेतकऱ्यांसाठी मी हे रिकमेंड करणार नाही, कारण शेतकऱ्यांसाठी 7x15 किंवा 5x12 सघन पद्धतीसाठी हेच अंतर छान राहील. हे अशा पद्धतीने गेरूची आपण लागवड केलेली पेरू लावलेला आहे, म्हणजे जेणेकरून खोडांना कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये, हेच यामागचं मुख्य कारण आहे. बघू शकता, गेरूचं प्रमाण वगैरे असं काही ठरवून नसतं. झाडाच्या खोडाला जसं ज्या पद्धतीने ते बसायला पाहिजे तसं मिश्रण करून आपण लावू शकता. काही जणांना प्रश्न पडला असेल की आंब्याला तोर का आलेला नाही, तर तेही सांगतो. यावर्षी बागेत छाटणी केली होती, त्यामुळे आंब्याला तोर जास्त आलेला नाही. मला फळापेक्षा जास्त या स्टिकला महत्त्व आहे, त्यामुळे छाटणी केलेली आहे बागेची. बघू शकता, हे अशा पद्धतीने आपण गेरू लावायला पाहिजे झाडांना. आणि काही लोक काय करतात की ही जो पालापाचोळा असतो तो स्वच्छ दिसावी बाग म्हणून काढून फेकतात फेकतात बाजूला. तसं न करता हे आच्छादन असू द्यावं बागेमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव नाही की पाण्याचं नियोजन कसं असावं बागेसाठी. त्या संदर्भात पण व्हिडिओ लवकरच येणार आहे. आपण पहिला व्हिडिओ आहे माझा, थोडंसं सपोर्ट करा. काही चुकलं असेल तर सांगा नक्की कमेंटमध्ये, आपण सुधारणा करूयात. मी पण एक साधारण शेतकरीच आहे, फक्त माझ्या अनुभवातून मी तुम्हाला माहिती देतोय. बाकी काय असं माझं काही MSc ॲग्री वगैरे झालेलं नाही, अनुभवामधूनच सांगतोय फक्त. त्यामुळं थोडंसं आपण सहकार्य करा. अशा पद्धतीनं आता दररोज आपल्याला व्हिडिओ यापुढे मिळतील वेगवेगळ्या विषयावर. बागेचं संवर्धन कसं करायचं, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, फवारणीचं नियोजन कसं करायचं, सगळे व्हिडिओ मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा. आज इथेच थांबूयात, भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.